शुभ सकाळ मित्रांनो, माझं नाव जिद्दू पारे. आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मी स्वागत करतो. आज हे दिवस चौथा आणि आपण आहे मायखंदा इथे आणि आपण चालू आता तुंगनाथ धाम इथे आणि तिथून आपण चंद्रशिलाचा ट्रेक करणार आहोत की नाही ते फायनल नाही, कारण की स्नोफॉल चालू होतं आणि एंट्री बंद होती. सो आता तिथे गेल्यावर अपडेट समजेल. सो आधी तुंगनाथ करूयात आणि मग निघूयात. आणि आपण आता थोड्याच वेळात चेकआउट पण करूयात. खूपच पसार आहे बेडरूममध्ये, दाखवू नाही शकत एवढं. आणि चला आता वर जाऊयात, नाश्ता करूयात. चला. आणि आता आलेलो आहे कॅन्टीनमध्ये. पोरं बसलेले आहेत आपली. कसं आहे नाश्ता, कसं आहे नाश्ता, कसं आहे? चला आपण पण आता नाश्ता करूयात. 2 तास कांदा पोहे आलेले आहेत आपले. चला. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी. हॉटेल इथे सिच्युएटेड आहे, मस्त आहे. मॉर्निंगला मस्त सनराईज बघितलं. सॉरी, ही नाही आपली रूम, आपली इकडे आत इथे पसार एवढा आहे. हे बघा किती पसार आहे, हे अख्खं भरायचं आहे. चला तर भरूयात पसारा आणि मग निघूयात. बॅग घेऊन, बॅगवर बसच्या वर टाकायला लागते, ट्रॉली बॅग. सो ती भरायला लागते. आणि जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ते आपल्या पाऊच आणि मिनी बॅग असते त्याच्यामध्ये घ्यायला लागतं. असं काय लागतं. चला, बॅग आता आणलेलं आहेत वर, आता लोड करतील वर गाडीवर. आणि एक बॅग आतमध्ये ठेवली माझी, त्याच्यामध्ये थोडं सामान आहे. चला आता आतमध्ये जाऊयात, सीट जर बुक करूयात, कारण की गडबड होते. भांडणं होतात सीटवरून बेकार. असं व्ह्यू पॉईंट इकडचं. मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे आणि थोडा आपण फीडबॅक देतोय आपण इथे. तर इथं किती भारी लिहिलं आहे बघा, प्रत्येकाने ज्याचं याचं फीडबॅक दिलं, जिथून जिथून ते आले ते. आपलं पण इथं छोटंसं लिहायला घेतलं. चला तर फीडबॅक लिहिलेला आहे, आता निघूयात. टाईम झालेला आहे. ते ओनर आहेत इथले, ते आलं नाही बघत, बट ते खूप आम्हाला सपोर्ट केला. खूप चांगली आहे याची सर्व्हिस, आम्हाला खूप आवडली. चला तर आता एंटर करूयात. विक्रांत दादा, तुम्हाला काय बोलायचंय? अलग ही लेवल का बंदा था. सोशल मीडिया इन्फ्लुएंसरिंग उसने सिखाया है. आले तर इथे नक्की तुम्ही एक नाईट स्टे करायचा आनंद घ्या. एकदम स्वच्छ सुंदर गरम पाण्याची पण सोय आहे आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये ते सुंदर असं हॉटेल आहे. मागून मंदाकिनी नदीचा मागून उगम पावलेली आहे. इथून नजारा आहे. नदी आपल्या हॉटेलच्या मागूनच नदी गेलेली आहे. खूप सुंदर हॉटेल आहे आणि हॉटेल मालकाचं खूप खूप धन्यवाद, आभार. त्यांनी आम्हाला उत्तम अशी सोय दिली. पूर्ण उत्तराखंडामध्ये असं जेवण भेटलं नाही ते आज त्यांनी आम्हाला महाराष्ट्रीयन थाली इथे आम्हाला जेवायला त्यांनी दिली. एकदम हॉटेलवाल्यांचं खूप खूप धन्यवाद. ठीक सर, चला धन्यवाद. आता निघूयात आता आतमध्ये. प्रस्ताव करूयात आता. चला मित्रांनो, मोरया मोरया. जय
मित्रांनो आता पोहोचलेलो आहे चोपता इथे. आता सगळेजण उतरलेले आहेत खाली आणि मी पण उतरतोय. आणि ते महिंद्रा मॅक्स गाडी करायची आहे. चला निघूयात. आता आम्ही चोपता इथे आहेत आणि आपल्याला इथून काय बोलतोय शटल भेटलेली आहे आपल्याला आता. आणि इथून चाललेलो आहेत आपण. आणि आपल्यासोबत आहे निखिल दादा आणि बाकी सगळे चालत चाललेत. बाकी हॉर्स मार्टर गेलेत पुढे. आता त्यांना गाडी नाहीये. आता बघू गाड्या येतात वरतून. आम्ही आता जाणार डायरेक्ट तुंगनाथ. आणि 5 की 6 किलोमीटरचा ट्रेक आहे तिथं पण थोडासा आपण करूयात. चला निघूयात आता. शटल निघालेली. एक काम करिए वडापाव जाता रहेगा तो क्या दवा हर हर महादेव. पर पर्सन कैसा है? 50 रुपये पर पर्सन है चोपटा टू डायरेक्ट बेस कैंप टू. मित्रांनो आता आम्ही चोपता बेस कॅम्पला इथं पोहोचलेलो आहे. गाडीने इथं आम्हाला ड्रॉप केला या रूटला इथे. आणि आता काहीतरी खाऊयात. पावसाचं वातावरण झालेलं आहे. ढग आलेले आहेत बट तिकडे ऊन पडलेलं आहे. बट अर्धा 1 तासामध्ये क्लिअर होऊन जाईल आणि मग निघूयात. निखिल दादा आणि मी पुढे आलोय. बाकी सगळे मागेच आहेत. चला मॅगी खाऊयात. मॅगी आलेली आहे आपली. दादा टेस्ट करून बघ कशी जरा सांग. एकदम गरमागरम आहे. आणि या एक सिनिक व्ह्यू. चला तर खाऊयात आणि निघूयात लगेच. वेळ खूप कमी आहे. मित्रांनो तर ट्रेक चालू करतोय आम्ही. जय श्री तुंगनाथ महाराज की. चलो ट्रेक चालू करतो. एक रेनकोट घेतलेला आहे आणि एक स्निकर खातोय. चला मित्रांनो अर्धा ट्रेक झालेला आहे आणि अर्धा ट्रेक आता बाकी आहे आणि चालू आहे. इथे पूर्ण असा इन्क्लाइन ट्रेक आहे. ही लोक बघू शकता तुम्ही खालच्या साईडला घोडे आणि व्ह्यू बघा. पूर्ण माउंटेन रेंज दिसते. चला आता निघूयात. मित्रांनो पोचलेलो आहे देवळाच्या जस्ट 100 मीटर खाली आणि सगळी मंडळी पण आहे. आणि पाऊस पण चालू झालेला आहे. जबरदस्त पाऊस चालू आहे. रिमझिम पण एवढा यार पूर्ण हात असे काढतो लाल लाल दिसते. आता मंदिरा बाहेर आहेत आणि लाईन बघू शकता किती आहे.
हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, आज आपण आज कुठे आलेलो आहोत तुंगनाथ बाबाच्या येथे दर्शनासाठी. खूप थंडी आहे, पाऊस पण आहे, पण वातावरण एकदम मस्त आहे. आणि हे आमचे सवंगडी घोड्यावरती आलेले आहेत. माझा रेनकोट याच्यात थांबून ठेवलेला आहे. थोड्याच वेळा दर्शन होईल आता पुढे बघा. तुम्हाला एक विशेष गोष्ट सांगतो मित्रांनो, की हा मंदिर 9 ते 10 डिग्री असं थोडं टिल्ड झालेलं आहे. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ स्टेबल आहे, पण थोडं टिल्ड दिसतो तुम्हाला. हा गॅपमध्ये दिसतो बघा, थोडं टिल्ड आहे. तरी हा स्टेबली अजून उभा आहे, कारण की याच्यामध्ये इंटरलॉकिंग सिस्टम असं केलेलं आहे, म्हणजे दगड फसून असं मंदिर उभा केलं. आणि लाईन वगैरे किती मोठी आहे, आणि वेदर क्लिअर होत चाललं आहे हळूहळू. लाईन खूपच आहे, आणि पाऊस आता बंद झालेला आहे फायनली. मित्रांनो दर्शन झालेलं आहे आता, आणि तुम्ही बघू शकता मंदिर परिसर खूपच सुंदर आहे, आणि वातावरण पण बघा किती भारी. आता निघालेलो आहेत आणि आपण खाली उतरतो आता. वेळ झालेला आहे आणि पाऊस पण चालू झालेला आहे थोडा, आणि उशीर पण थोडा झालेला आहे. आणि बद्रीनाथला आज आपण निघतोय की नाही हे कन्फर्म नाही, बट एक स्टे करायला लागेल आपल्याला. ते कुठे होतोय ते तुम्ही बघा आता. चला, जय श्री मित्रांनो, पाऊस चालू झालेला आहे त्यामुळे थोडी गडबड आहे. आणि बघा सगळे जादू, बघा जादू. आणि इकडे वर मंदिर होतं, आम्ही आता खाली आलोय. आणि तिकडे क्लिअर आहे, आणि इकडे पाऊस आहे, परत तिकडे क्लिअर आहे. म्हणजे नशिबात असे तर काय बोलायचं आपण. तुंगनाथ भगवान की जय. चला निघूयात आता. मित्रांनो, समोर जो तुम्हाला पर्वत दिसतोय त्यावर तुम्हाला काहीतरी दिसत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की हर हर महादेव एकदा बोला. तर बघा, मस्त वाटतंय. मित्रांनो फायनली खाली उतरलेलो आहे, आणि खूप पाऊस चालू आहे, थंडी खूप आहे. हात बघा कसं झालं. आणि टेम्परेचर एवढं डाऊन पडत चाललंय ना, असं वाटतंय की आता बर्फच पडणार आहे. हे बघा पूर्ण रोड भिजलाय. आणि तुम्ही मॉर्निंगचं बघितलं असेल तर इथे ऊन पडलं होतं, कडक ऊन पडलं होतं. काय बोलायचं, म्हणजे इथे असं टेम्परेचर बदलतं की विचारून फायदा नाही. जाऊ दे, चला आता बसूयात आणि निघूयात. मित्रांनो गाडी आलेली आहे आता, तर चला आता बसूयात आपण. आणि आपल्यासोबत विक्रांत दादा हात करतायत. जय श्रीराम. चला 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 चला. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता स्टे घेतलेला आहे मंडल इथे. तर हा हॉटेल आहे, गाडी इथे पार्क केली. आणि चला रूम बघूयात कशी आहे आपली. 2 हॉल घेतलेले आहेत, लेस्सी कसं मॅनेज होतं. नमस्कार मित्रांनो, तर फ्रेश झालेलो आहे आता, आणि थोड्याच वेळेला जेवायला जाऊयात आपण. आणि तुम्हाला एकदा रूम दाखवतो आपली कशी आहे. तर 2 हॉल घेतलेले आहेत, 105 आणि 106 अशी रूम आहे. सगळी गँग झोपलेली आहे, रेस्टिंग लेवलला आहे सगळी.
तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून.